हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार मित्रांनो, नमस्कार नमस्कार नमस्कार, शुभ संध्याकाळ. तुम्हा सर्वांचं मित्रांनो या वेबिनार मध्ये मी स्वागत करतो. स्टे फोकस, बी प्रोडक्टिव्ह. आपल्या कामावर फोकस कसा करावा हे शिकण्यासाठी आज आपण या वेबिनार मध्ये आलो आहोत. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, क्विकली मला कमेंट्स मध्ये लिहून सांगा, तुम्हाला माझा ऑडिओ बरोबर येतोय का, व्हिडिओ बरोबर दिसतोय का आणि स्क्रीन देखील बरोबर दिसत आहे का. कमेंट्स मध्ये लिहा. ओके असं टाईप करा कमेंट्स मध्ये जर तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ बरोबर दिसत असेल तर. मग आपण लगेचच आपल्या या सेशनला सुरुवात करूया. हॅलो प्रफुल्लजी, अभिजित जी, अजित जी, वेलकम वेलकम वेलकम. ओके असं टाईप करा जर ऑडिओ व्हिडिओ बरोबर असेल तर. ओके टाईप करा. येस, थँक्यू उल्हासजी, थँक्यू फॉर युअर कन्फर्मेशन. ओके, ग्रेट 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 ग्रेट, सुपर सुपर सुपर. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही या वेबिनार मध्ये आलात. फोकस कसा करावा हा आपल्या या आजच्या युगामध्ये आपल्या सगळ्यांनाच असलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण तितकासा थोडासा इग्नोर करत असो किंवा बॅक ऑफ द माइंड असेल आपल्या, परंतु जर आपण याच्यावर काम केलं मित्रांनो तर यू कॅन डू मिरॅकल्स, यू कॅन डू वंडर्स. जर तुम्ही बघितलं आज जगामध्ये आपल्या सगळ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे वेळ. कारण ऑब्विस आहे, वेळ लिमिटेड रिसोर्स आहे आपल्याकडे, तो परत कधीच येत नाहीये आणि आपण हवा तसा खर्च करू शकत नाही. तो एका वेळेला एक क्षण असाच तो आपल्याला खर्च करता येतो. सो मित्रांनो, हा वेळ आपल्याला आपल्याला परत मिळवायचा आहे. आपला जो दिवसभराचा वेळ, जो 24 तासांचा आपण खर्च करतोय त्यापैकी आपल्याला थोडासा वेळ आपल्यासाठी क्लेम करायचा आहे, परत घ्यायचा आहे आणि प्रोडक्टिव्ह होणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. जे काम करायला 8 तास जात आहेत ते 7 तासात केलं तर 1 तासाचं आपल्याला पर्सनल लाईफसाठी वेळ मिळेल, भविष्यातील गोल्सवर काम करण्यासाठी वेळ मिळेल. अशा प्रकारे आपल्याला थोडा थोडा इंच इंच करून आपल्याला तो लढवायचा आहे वेळेचा किल्ला. आणि त्याच्यासाठी मित्रांनो फोकस राहणं, प्रोडक्टिव्ह राहणं फार फार महत्वाचं आहे. सो सुरुवात करण्याच्या आधी मला क्विकली सांगा, तुमच्यापैकी किती जणांना हा प्रॉब्लेम भेडसावतो. आय एम शुअर तुम्ही या वेबिनार मध्ये आलात याचा अर्थ हा प्रॉब्लेम भेडसावत असेलच, पण तरी सुद्धा अजून बरेच लोक आपले जॉईन होत आहेत. तोपर्यंत क्विकली मला सांगा की तुम्हाला हा फोकसचा प्रॉब्लेम जाणवतो का आणि कसा. एखाद ओळीत तुम्ही कमेंट्स मध्ये लिहू शकता. तुम्हाला हा फोकसचा प्रॉब्लेम जाणवतो का, प्रोडक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम जाणवतो का. बरेच आपल्याकडे गुड इव्हनिंगचे मेसेजेस येत आहेत मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. गुड इव्हनिंगचे मेसेजेस आता थांबवा कारण आपण आता सेशनला सुरुवात केलेली आहे. टाइम वेस्ट होतो. बरोबर बरोबर बरोबर. बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम जाणवतो आहे आणि अर्थातच त्याच्यासाठीच आपण आज इथे आलेलो आहोत. सो मित्रांनो, सेशनला आपण सुरुवात करूया. बेसिकली आज आपण या सेशन मध्ये काय शिकणार आहोत, जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपल्याला टाइम क्लेम करायचा आहे. ओके, सो ते सगळ्यात आधी महत्वाचं आहे. हा जो आपला वेबिनार आहे 90 मिनिटचा असणार आहे, 1.5 तासाचा साधारण असणार आहे. आणि मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची की ह्या 1.5 तासामध्ये फोकस्ड राहा, कारण त्याच्यातून पुढे आपल्याला उद्यापासून कशा प्रकारे फोकस काम करायचे ते शिकायला मिळणार आहे. त्याचसोबत मित्रांनो नोट्स घ्या. तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न लिहून ठेवा. प्रश्न सेशनच्या दरम्यान विचारू नका, कारण मग त्यामुळे लिंक माझी तुटू शकते किंवा स्लाइड मध्ये थोडं डिले होईल. तर तसं होऊ नये म्हणून तुम्हाला क्वेश्चन्स तुमचे लिहून ठेवायचे आणि आपण शेवटी प्रश्नोत्तरांचा वेळ असणार आहे त्यावेळेला प्रश्न घेऊ. ओके, सो इथे काही कमेंट्स येत आहेत. अमितजी म्हणतात युट्यूब लिंक द्या. अमितजी आय एम सॉरी, हा वेबिनार युट्यूबवर नाही दिसणार आहे, फक्त इथेच दिसणार आहे. संदीपजी म्हणतात नो कन्सिस्टन्सी. बऱ्याच जणांनी यस यस म्हटलंय की मला हा प्रॉब्लेम जाणवतोय.
सायली मॅडम म्हणतात खूप गोष्टी ठरवते पण टाइम मॅनेजमेंट गडबडते. ओके, व्हेरी गुड. सो आज आपण या गोष्टी शिकणार आहोत आणि आय एम शुअर मी तुम्हाला जे गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला उद्यापासून लगेचच इम्प्लिमेंट करता येणार आहेत. त्याच गोष्टी आपण इथे शिकणार आहोत ज्या आपल्याला वापरता येणार आहेत. जास्त थिअरी नाही, ऑल प्रॅक्टिकल, ऑल रिअल लाईफ. ओके, सो फ्रेंड्स, लेट्स गेट स्टार्टेड. बिफोर गोइंग फॉरवर्ड एकदा क्विकली तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो. माझं नाव सलील सुधाकर चौधरी. नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्स या मराठीमधून ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या संस्थेचा मी फाउंडर आहे आणि माझं शिक्षण MBA, BSc BBA आणि डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असं झालेलं आहे. 14 वर्षांचा वर्क एक्सपिरियन्स आहे. गोदरेज कंपनीमध्ये मी माझा लास्ट जॉब होता, त्याच्या आधी गॉडफ्रे फिलिप्स आणि पहिला जॉब होता महिंद्रामध्ये. अशा 3 कंपन्यांमध्ये मी काम केलंय. अनेक डिपार्टमेंट्स मध्ये मी काम केलेलं आहे. इंजिनिअरिंग, सेल्स, सर्व्हिस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, थोडंसं IT, बॅक ऑफिस, असे सगळे ऑलमोस्ट मी फंक्शन्स मध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर नेटबेट बद्दल जर सांगायचं झालं तर फोकस क्लिअर आहे. मराठीतून ऑनलाईन एज्युकेशन देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हे शिकणारे नेटबेटचे 1 लाखाहून जास्त विद्यार्थी आहेत जे जगभरात पसरलेले आहेत आणि खूप सारे विषय आम्ही शिकवतो. बिझनेस असो, मॅनेजमेंट असो, फिटनेस असो. उदाहरणार्थ सकाळी 6 वाजता आमचा योगाचा क्लास असतो, रात्री 9 वाजता आमचा मेडिटेशनचा क्लास असतो. त्याच्यामध्ये दिवसभर वेगवेगळे क्लासेस चालू असतात. कोणी तबला शिकतोय, कोणी पेटी शिकतोय, कोणी म्युझिक शिकतोय, कोणी मॅथ शिकतोय, कोणी ड्रॉइंग, कॅलिग्राफी शिकतोय, पेंटिंग शिकतोय. असे खूप सारे विषय आहेत. 200 पेक्षा जास्त विषय आहेत जे आम्ही सोप्या मराठीमधून शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आमचं जे ध्येय आहे ते ध्येय आहे टू डेमोक्रेटाइज एज्युकेशन. म्हणजेच काय की प्रत्येकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळावा, शिक्षणाचं लोकशाहीकरण व्हावं, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुमचं वय काही असो, तुमचं शिक्षण काही असो, तुम्ही कुठेही राहत असाल तरी देखील तुम्हाला जे काही आवडेल, जे काही जमेल, जे काही कळेल, जे काही उपयोगी ठरेल ते सगळं शिकण्याचा हक्क मिळाला पाहिजे. आणि याच्यासाठी आम्ही नेटबेटमधून काम करत आहोत. आणि या प्रयत्नांमध्येच आम्ही नेटबेट MBA सिरीज सुरू केली. फेब्रुवारीपासून ही सिरीजचा दुसरा पार्ट सुरू झालेला आहे, लाईफ MBA 2.0. यातला MBA जरी याचं नाव असलं तरी हा काही कॉलेजच्या MBA सारखा नाहीये. म्हणजे याचं काही डिग्री तुम्हाला मिळत नाही, पण कॉलेजच्या लेवलचं, MBA कॉलेजच्या लेवलचं शिक्षण आम्ही देतो. आणि ह्यातला जो MBA आहे दॅट स्टँड्स फॉर मॅनेज, बिल्ड, ॲक्सलरेट लाईफ. मॅनेज म्हणजे जसं तुमचं आत्ताचं आयुष्य चाललंय त्याला मॅनेज करण्यासाठी तुम्हाला आम्ही मदत करतोय. ते जर तुम्हाला आणखीन चांगलं बनवायचंय, बिल्ड करायचंय तुमचं लाईफ, त्याच्यासाठी आम्ही मदत करतोय. आणि ते बिल्ड केल्यानंतर अजून वेगाने पुढे नेता यावं, ॲक्सलरेट करावं, म्हणून आम्ही मदत करतोय. म्हणून याचं नाव MBA 2.0 असं आहे. याच्यामध्ये दर महिन्याला 4 लेक्चर्स आपण घेतो. फ्री ऑफ कॉस्ट असतात, ऑनलाईन असतात, लाईव्ह असतात, मराठीतून असतात. लाईव्ह सेशन फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतात आणि त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते पेड असतं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही विकत घेऊ शकता. ओके, सो हे झालं नेटबेट बद्दल आणि नेटबेटच्या MBA प्रोग्राम बद्दल. मित्रांनो, लेट्स स्टार्ट. हाऊ टू बिल्ड फोकस अँड बी प्रोडक्टिव्ह. आपल्या सगळ्यांचा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कळीचा मुद्दा आहे. सो माझा पहिला प्रश्न मित्रांनो तुम्हाला आहे, फोकस हे आपण कसा करावा हे जाणून घेण्याच्या आधी फोकस म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. आणि हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. क्विकली थोडक्यात मला सांगा, जे काय तुम्हाला माहिती आहे, जे काय तुमच्या मनात डेफिनेशन आहे फोकसचं, फोकस म्हणजे काय ते मला कमेंट्स मध्ये सांगा. रवींद्रजींनी फार छान भाषांतर केलंय कनेक्ट शब्दाचं, आम्ही जोडले गेलो आहोत. ओके, धन्यवाद रवींद्रजी. सो व्हॉट इज फोकस? व्हॉट डू यू थिंक फोकस इज? फोकस म्हणजे तुमच्या मते काय? क्विकली कमेंट करा मित्रांनो. लेट्स नॉट वेस्ट टाइम हियर. Concentration, full concentration at one task at a time. Very good. Target oriented, अविचलित होऊन काम करणे. व्हेरी गुड. स्ट्रॉंग डिझायर, मंगला मॅडम म्हणते स्ट्रॉंग डिझायर. पाथ
टू अचीव पर्टिक्युलर थिंग, कॉन्सन्ट्रेशन ऑन वर्क. ओके, कॉन्सन्ट्रेशन शब्द कंटिन्युअसली येत आहे. ओके, फोकस इज टोटल अटेन्शन. व्हेरी गुड. सेइंग नो टू 99 थिंग. व्हेरी गुड. सुपर सुपर सुपर. बऱ्यापैकी उत्तर इथे बरोबर आलेली आहेत, विच आय मस्ट से. ओनली थिंग मला एक गोष्ट सांगायची, बरेच जण आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतोय. आता लक्षात घ्या मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस आपण जनरली एकच शब्द म्हणून मानतो, पण खरं बघितलं तर त्या दोघांचे अर्थ वेगवेगळे आहेत. त्या दोघांचे काय म्हणू शकतो आपण, त्या दोघांचे कॉन्सेप्ट जे आहेत ते वेगवेगळे आहेत. आपण एक रफली लूजली आपण त्यांना एकच शब्द समजतो, व्यवहारामध्ये चालतं तसं. पण आत्ता आपल्याला जेव्हा फोकस समजून घ्यायचा आहे त्यावेळेला आपण बघूया की फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन मधला फरक काय आहे. ओके, सो मी क्विकली माझं स्लाइड शेअर करतो आणि स्लाइड मध्ये मी माइंड मॅप बनवलेला आहे. तो माइंड मॅप मी तुमच्याबरोबर शेअर करतो. ओके, तुम्हाला स्क्रीन दिसते का? गिव्ह मी अ क्विक कन्फर्मेशन. लेट मी सी. येस, स्क्रीन दिसते. परफेक्ट. सो आता मित्रांनो, कमेंट्स थांबवा. तुमच्या कमेंट्स करू नका, कारण आता मला त्या दिसत नाहीयेत. मी पुन्हा थोड्या वेळाने तुम्हाला कमेंट्स करायला सांगेन. हाऊ टू बी सुपर प्रोडक्टिव्ह हे जे मी वर्क जे बनवलेलं आहे माइंड मॅप, त्या माइंड मॅप मध्ये सुरुवात आपण करूया फोकस समजून घेण्याबरोबर. फोकस म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊया. आणि त्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला समजायचं. पहिलं म्हणजे व्हॉट इज फोकस, दुसरं म्हणजे व्हॉट टू फोकस ऑन. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं थोडं थिअरॉटिकल डेफिनेशन आहे, पण मी तुम्हाला अगदी कागदी डेफिनेशन देणार नाहीये. पण जसं आपण मगाशी कमेंटमध्ये वाचलं, फोकस इज ऑल अबाउट एलिमिनेशन. आपण जेव्हा म्हणतो फोकस करणं म्हणजे एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं, बरोबर. पण होतं काय, प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपल्याला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येत नाही, कारण अनेक असंख्य गोष्टी मध्ये मध्ये येत असतात, अडथळे येत असतात. त्या अडथळ्यांचं काम हे आहे की आपल्याला विचलित करणं. ओके, सो लक्ष ठेवणं, लक्ष केंद्रित करणं हे कठीण होतं, कारण विचलित करणाऱ्या गोष्टी मध्ये येतात. बऱ्याच वेळेला आपल्याला त्या विचलित करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत हे माहिती नसतं. ओके, सबकॉन्शियसली आपण त्या गोष्टी करत असतो, बरोबर. आपण समजा तुम्ही गाडी चालवताय, रस्त्यावर आहात, तुम्ही गाडी चालवत आहात आणि नॉर्मल जसं आपण डेली ड्रायव्हिंग असतं तसं तुम्ही ड्रायव्हिंग करत करत घरी पोहोचलात अँड यू विल फाइंड ॲब्सोल्युटली ओके. पण त्याच वेळेला तुमच्या बाजूला बसलेला माणूस, तुमचा जो कोणी पार्टनर असेल, तो समजा फॉरेनर असेल, तो आलाय आणि तो त्याच वेळेला तिथेच बसलाय आणि तो पण तुमच्याबरोबर तोच प्रवास करतोय आणि तो वैतागलेला असेल की अरे किती हॉकिंग चाललंय, किती लोक कट मारतायत, कोण सिग्नल का पाळत नाहीये. सो लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी असंख्य आहेत, चुकीच्या गोष्टी आजूबाजूला असंख्य आहेत. आपल्याला त्या दिसत नाही कारण त्या आपल्याला सवयीच्या झाल्यात. तिसऱ्या माणसाच्या दृष्टीने बघितलं तर मात्र त्या गोष्टी दिसतात आणि त्या दिसल्या ना मित्रांनो तर आपण त्या बाजूला काढू शकतो. ठीक आहे, सो फोकस साठी पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायचं की या विचलित करणाऱ्या गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. सो फोकसची सोपी डेफिनेशन ही आहे, एलिमिनेट एव्हरीथिंग. ज्या विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढा, नको नाही म्हणायला शिका. दॅट इज फोकस. ओके, सो त्याची माझ्याकडे 2 एक्झाम्पल्स आहेत आणि दोन्ही एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल स्टीव्ह जॉबचं आहे, दुसरंही स्टीव्ह जॉबचंच आहे फॉर्च्युनेटली. पहिलं आहे ऍपल कंपनीचं. तुम्हाला सगळ्यांना स्टोरी माहिती आहे, ऍपल कंपनीमधून स्टीव्ह जॉबला काढून टाकण्यात आलेलं, मग पुन्हा त्याला बोलवलं जेव्हा त्यांना कळलं की आता काय ऍपल सर्व्हाइव्ह करत नाहीये. त्यावेळेला कितीही स्टीव्ह जॉबवर राग असला तरी शेवटी त्याला बोलवावं लागलं. तो जेव्हा परत आला तेव्हा सगळा पूर्ण आढावा घेतला, बघितलं काय काय चालू आहे, कसे कोणते प्रोजेक्ट चालू आहेत, त्याचा सगळा एक त्याने अनालिसिस केला. त्याचा पुढचा टार्गेट फार भयंकर होतं, कारण ऍपलकडे फार कमी पैसा शिल्लक होता, पुढचे 3-4 महिने टिकेल एवढाच पैसा होता फार तर त्यांच्याकडे, अदरवाईज ती कंपनी बँकरप्ट झाली असती. त्याने पूर्ण सगळे प्रोजेक्ट्स बघितल्यानंतर त्याने जेवढे प्रोजेक्ट्स होते त्यापैकी फक्त एकच प्रोजेक्ट चालू ठेवला, बाकी सगळे बंद केले. आणि सगळे लोक बोलायला लागले, शिव्या द्यायला लागले की हा क्रेझी आहे, वेडा आहे, कशाला याला बोलवलं. बट
तो एवढा स्वतः कन्व्हिन्स होता की जे मार्केटला पाहिजे की जे बेस्ट रिझल्ट देईल त्याच्यावरच फोकस करायचं आहे. त्याने काय केलं, सगळे ऍपल कंपनीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळे प्रोजेक्ट रन करत होते. तिथे त्यांचा जो वेळ चाललेला, रिसोर्स, पैसा वाया चाललेला, तो सगळा त्याने वाचवला आणि तो सगळा फोकस त्याने एका गोष्टीवर केला. दिस इज कॉल्ड एज एलिमिनेशन. से नो टू 99 थिंग्स, फोकस ऑन वन थिंग. ओके, फोकस ऑन वन थिंग करायला जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला ही पण इम्पॉर्टंट वाटते, ही पण इम्पॉर्टंट वाटते, ही पण इम्पॉर्टंट वाटते, आणि म्हणून एलिमिनेशन महत्वाचं आहे. सो आपल्याला दुसऱ्या दृष्टीने बघायचंय की मी फोकस कशावर करत नाहीये, पण ह्या गोष्टी मी करणार नाहीये आजपासून. आता ही तुमची ऍक्टिव्हिटी नंबर 1. आता वेबिनार संपल्यानंतर लिस्ट बनवा की कुठल्या गोष्टी उद्यापासून नाही करायच्या. आता मी काही एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला देईनच या पुढच्या तासाभरात, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही काही करत असाल गोष्टी ज्या युजलेस आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या गोलकडे घेऊन जाणार नाही आहेत, ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतायत, विचलित करतायत, आणि तुम्हाला कळेल थोड्याच वेळात की किती आहेत. सो पहिली ऍक्टिव्हिटी ही की कुठल्या गोष्टी नाही करायच्या आहेत, एलिमिनेट करायच्या आहेत, त्या ठरवा. त्यानंतर मित्रांनो तितकंच महत्वाचं आहे की कशावर फोकस करायचं. ओके, आता आपण बरेच जण सगळे गोल्स ठरवतो, आपली ध्येय ठरवतो, रिझल्ट ठरवतो आणि त्याच्यावर फोकस करतो. मला एवढं किलो वजन कमी करायचंय, मला एवढा बिझनेस वाढवायचा आहे, मला हे हे अचीव करायचंय, XYZ काहीतरी नंबर आपण त्याच्यावर ठेवतो. गोल ठरवणं चुकीचं नाहीये, पण आपला जो फोकस आहे ना मित्रांनो, तो गोलकडे असला तर त्याचे काही फायदा होत नाही. मला समजा 100 मीटर धावायचंय, मी इथे धावण्यासाठी उभा आहे, समोर 100 मीटरचा फ्लॅग आहे आणि मी फक्त त्याच्याकडे बघत राहिलो तर नाही होणार. मला फोकस कशावर करायचंय, माझ्या ऍक्टिव्हिटीवर. माझ्या हातामध्ये काय आहे, रोज प्रॅक्टिस करणं, एरोडायनामिक्सचा अभ्यास करणं, माझं हेल्थ नीट ठेवणं, फूड इनटेक नीट ठेवणं, रनिंगचे टेक्निक मध्ये माझी काय चूक आहे का हे बघणं, हे झाली प्रोसेस. सो आपला फोकस जो आहे ना मित्रांनो, तो गोलवर असतो आणि तिथे आपली चूक होते. प्रोसेसवर असला पाहिजे फोकस. आता प्रोसेसवर फोकस मित्रांनो सोपा आहे, कारण गोल फार लांब दिसत असतं, त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन होतं. आपलं जे तुम्ही बऱ्याच लोकांनी कमेंट्स मध्ये लिहिलं ना की मला बऱ्याच गोष्टी मी ठरवतो पण ऍक्च्युअली होत नाही, त्याचं कारणच हे की तुम्ही जे ठरवले आहेत ते सगळे रिझल्ट आहेत. बघा, आता तुम्ही ज्यांनी उत्तर दिली त्यांनी आपापल्यासाठी विचार करून बघा, तुम्ही ज्याच्यावर फोकस करायला जाताय ते सगळे रिझल्ट आहेत. ते रिझल्ट कशामुळे येतात, तर प्रोसेसमुळे येतात, ऍक्टिव्हिटीजमुळे येतात. त्याच्यामुळे तुमचा फोकस शिफ्ट करा, ऍक्टिव्हिटीजवर करा. आता समजा एक वजन कमी करण्याचं एक्झाम्पल जसं मी घेतलं, मला 10 किलो वजन कमी करायचंय असं म्हणण्यापेक्षा मी रोज किमान 10 मिनिटं एक्सरसाइज करेन, हा जर आपण गोल सेट केला किंवा याच्यावर जर आपण फोकस केला तर आपल्याला हे डेलीची 10 मिनिटं करायचे, बरोबर की नाही. सो त्या वेळेला मग ही 10 मिनिटं मला काढायची आहेत माझ्या दिवसभरातून आणि ते मला माझ्या गोलसाठी वापरायचे. ही झाली प्रोसेसची फोकस. किंवा मला माझा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, आपण कितीतरी वर्ष बिझनेस स्टार्ट करायचा आहे या विचारात घालवतो, पण जर तुम्ही त्याची प्रोसेस बघितली, बिझनेस स्टार्ट करण्याची प्रोसेस, की मला बिझनेस कुठला करायचा त्याची पहिल्यांदा आयडिया जनरेट करायची आहे, त्याचं मार्केट रिसर्च करायचं आहे, मग बिझनेस प्लॅन बनवायचा आहे, मग प्रोटोटाईप बनवायचं आहे, मग टेस्ट लॉन्च करायचं आहे, मग ऍक्च्युअली कमर्शियल्स चेक करायचे आहेत आणि मग प्रोडक्ट लॉन्च करायचे किंवा बिझनेस लॉन्च करायचं. कळलं. सो मित्रांनो, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. एका वेळेला आपण ह्या एका ऍक्टिव्हिटीवर फोकस करणार. ज्या वेळेला मी बिझनेस प्लॅन बनवतोय त्यावेळेला मी बिझनेस प्लॅनवर फोकस करणार. मग मी आणखी नव्या आयडियाज शोधायला जाणार नाही, मग मी आणखी नवे कुठे बिझनेस मॅगझिन्स बघणार नाही, नव्या ट्रेनिंग अटेंड करायला जाणार नाही, नेटवर्किंग मीट मध्ये जाणार नाही, कुठल्या एक्झिबिशन मध्ये जाणार नाही. मी जेव्हा ठरवलं की आत्ताची माझी प्रोसेस काय महत्वाची आहे, तर आत्ताची माझी प्रोसेस महत्वाची आहे बिझनेस प्लॅन बनवण्याची, त्याच्यासाठी जे लागतं ते करायचं. कळलं. सो फोकस ऑन प्रोसेस, नॉट ऑन रिझल्ट. सो मित्रांनो, आय होप तुम्हाला फोकसची ही थिअरी लक्षात आली असेल. आणखीन एक महत्वाचा पॉइंट मला इथे मित्रांनो तुम्हाला सांगायचा आहे, तो हा की आपण हा फोकस करणार आहोत, प्रोडक्टिव्ह होणार आहोत, त्याचा एक गोल आपण आता सेट करूया. गोल काय सेट करायचा आहे की मला किती वेळ माझा परत मिळवायचा आहे. ओके, सो एक सिंपल टार्गेट ठेवूया आपण. तुम्ही कदाचित दिवसाचे 8 तास, 10 तास, 12 तास, 16 तास, कितीतरी तास काम करत असाल. आपल्याला दिवसाचा 1 तास बाजूला काढायचा आहे.
कमीत कमी वाचवायचं आहे. म्हणजे ज्या काय आपण आता टेक्निक शिकणार आहोत त्याच्यातून आपलं गोल काय आहे की मला दिवसाचा 1 तास एक्स्ट्रा काढायचा आहे. ओके, दिवसाचा 1 तास म्हणजे आठवड्याचं किती तास झाले? 7 तास झाले. म्हणजे ऑलमोस्ट एक दिवस, एक वर्किंग डे आपण क्लेम करतोय. ओके, आता हा दिवसाचा 1 तास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अचानक आपल्याला ते इझी वाटायला लागतं. रादर दॅन सेइंग की मला आठवड्यातून एक दिवस फ्री करायचा आहे. ऑब्व्हियसली आठवड्यातून एक दिवस फ्री नाही मिळणार तुम्हाला. ओके, किंवा मला महिन्याचे 4 दिवस फ्री पाहिजेत तर ते पण नाही मिळणार. पण दिवसाचा 1 तास फ्री तुम्ही काढू शकता. त्या 1 तासाला पण जर आपण ब्रेक केलं, त्या 1 तासाला पण जर आपण ब्रेक केलं आणि म्हटलं की मॉर्निंग सेशन मध्ये मला 20 मिनिटं काढायची आहेत, त्याच्यानंतर आफ्टरनून सेशन मध्ये 20 मिनिटं काढायचे आहेत आणि इव्हिनिंग सेशन्स मध्ये मला 20 मिनिटं काढायचे आहेत. म्हणजे मी काय केलं, त्या 1 तासाला आणखीन फर्दर ब्रेक केलं 3 भागांमध्ये. आता बघा की तुम्ही सकाळी उठल्यापासून मे बी दुपारी 11-12 वाजेपर्यंत तुम्हाला 20 मिनिटं बाजूला काढता येतील का? असा जर तुम्ही विचार केला, असा जर तुम्ही गोल सेट केला तर ते लगेच पॉसिबल होतं. दिस इज फोकस ऑन प्रोसेस. ओके, सो मित्रांनो, गोल सेट झालाय आणि फोकस म्हणजे काय हे आपल्याला कळलंय. गिव्ह मी अ क्विक कमेंट, से टाईप करा नंबर 1 जर तुम्हाला हा पॉइंट नंबर 1 कळला असेल तर. आता तुम्ही कमेंट्स करा, कारण आता मी कमेंट्स बघतोय. 1 असं टाईप करा. थँक्यू ओंकारजी, तुमची कमेंट आली आहे. बाकीच्या पण येत आहेत. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट, थँक्यू. सो मित्रांनो, गोल पहिलं सेट केला आपण की आपल्याला आठवड्याचे 7 तास किंवा दिवसाचा 1 तास किंवा दर 3-4 तासामधले 20 मिनिटं बाजूला काढायचे. ओके, आता हे टार्गेट आपल्याला उद्यापासून अचीव करायचंय. येत्या 60 डेज मध्ये, 90 डेज मध्ये तुम्ही हे करू शकता. असंच बेसिकली आपल्याला अशाच प्रकारचे गोल सेट करायचे आहेत. ओके, छोटे गोल सेट करायचे आहेत, कारण ते अचीव करायला सोपे असतात. आणि छोटे गोल जेव्हा तुम्ही अचीव करता तेव्हा तुमचा ब्रेन जो आहे ना, तो ब्रेन तुम्हाला एक बूस्टर देतो, एक आनंदाचा, हॅपीनेसचा बूस्टर देतो. ब्रेनचं काम काय आहे? वेगवेगळ्या टाईपचे केमिकल जे आहेत ते रिलीज करणं. तर एक केमिकल डोपामाइन ज्याला म्हणतात ते रिलीज होतं थोडंसं जेव्हा तुम्ही एक छोटंसं युद्ध जिंकता. मग तुम्हाला पुढचं युद्ध जिंकायची हिंमत येते. ओके, सो लेट्स ब्रेक इट इनटू स्मॉल पार्ट्स. नाव लेट्स गो टू पार्ट नंबर 2. ओके, पार्ट नंबर 2 मध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे फोकस करण्याचा. CFC, सक्सेस फॉर्म्युला असं त्याला म्हणतात. प्रसिद्ध जे ऑथर आहेत, ब्रायन ट्रेसी नाव आहे त्यांचं एक ईट दॅट फ्रॉग नावाचं अतिशय जबरदस्त पुस्तक आहे. टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये ते खूप महत्वाचं पुस्तक मानलं जातं. छोटंसं आहे आणि ते नक्की तुम्ही वाचा. ब्रायन ट्रेसींचा हा फॉर्म्युला आहे, सोपा फॉर्म्युला आहे CFC. यातला C म्हणजे मित्रांनो क्लॅरिटी, F म्हणजे फोकस आणि पुन्हा तिसरा C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. ओके, आता इथे बघा, इथे आपल्याला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन 2 शब्द आलेले दिसत आहेत आणि मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगेन की ते काय आहेत. तर सुरुवात जी आहे ना मित्रांनो, क्लॅरिटी मधून होते की मला फोकस या गोष्टीवर करायचा आहे. हा दुसरा उत्तर आहे. पहिलं उत्तर काय? मला या गोष्टीवर का फोकस करायचा आहे. आन्सर टू युअर व्हाय. मला हे का करायचंय हा प्रचंड महत्वाचा प्रश्न आहे. दुर्दैवाने आपण हा विचारत नाही. आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं नाही. का हे विचारायचं नाही. ओके, आई बाबांनी जे सांगितलं ते ऐकायचं असं आपल्याला शिकवलेलं आहे. का हे विचारायचं नाही. शाळेमध्ये शिक्षक तुम्हाला का हे विचारू देत नाही. तुम्ही काय हे विचारू शकता, पण का हे विचारू शकत नाही आणि तिथे सगळी गोची झालेली आहे. सो स्टार्ट विथ वाय. का या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मी हे का करतोय, मला हे का करायचंय, मला हे का अचीव करायचंय, खरंच गरज आहे का. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण सोशल प्रेशरने करत असतो मित्रांनो. मग अगदी साधी गोष्ट, आता मी गेल्या काही दिवसांपूर्वी एक डिस्कस करत होतो एका व्यक्तीबरोबर घर घेण्यासंबंधी, आणि ही वॉज सेइंग की मला घर घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट करतोय, थोडं फंड्स जमा करतोय, कर्ज घ्यायचंय. मी त्याला विचारलं तुला का घर घ्यायचंय, तो म्हटलाय अगेन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. बट
इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी दुसरे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, शेअर्स आहेत, म्युच्युअल फंड आहेत, लिक्विडेट होईल अशा गोष्टी आहेत. मग घर का घ्यायचं आहे? ओके, बाय द वे, ज्या एरियात जिथे तो घर घेत होता त्याच्यामुळे काय असेट तर त्याची बनलीच नसती डेफिनेटली, कारण तिथे काय भाव पुढे वाढेल असं पण वाटत नव्हतं. सो जस्ट बिकॉज आपण ऐकलेल्या आहेत गोष्टी, जस्ट बिकॉज कोणीतरी सांगतो घर म्हणजे चांगली इन्व्हेस्टमेंट, आपण करायला जातो, इथे आपला का चुकतो? ओके, किंवा बऱ्याच वेळेला आपण आपले गोल सेट करत असताना थोडे ईर्ष्या असते आपल्याला, की कोणीतरी माझ्या मित्राने कार घेतली किंवा शेजाऱ्याने कार घेतली तर लगेच आपल्याला आपलं गोल सेट होतं की नाही, चल या वर्षी मी पण कार घेणार म्हणून. बट या अशा प्रकारे केलेल्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, त्या हळूहळू काय म्हणतात त्याला, निवळतात. म्हणजे ते गोल तेवढं तुम्ही त्याच्या मागे लागत नाही. ते ध्येय जे असतं ना, जे आग लागणं म्हणतात, बर्निंग डिझायर म्हणतात, ती राहत नाही. बिकॉज ती ईर्ष्या जी आहे आपल्याला तात्पुरती वाटते, नंतर 2-4 दिवसानंतर आपण आपल्या कामामध्ये पुन्हा गुंतून जातो. किंवा जेव्हा आपण सांगतो एखादी गोष्ट स्वतःला की ही गोष्ट माझ्या भविष्यासाठी का महत्वाची आहे, हे जेव्हा आपल्याला पटतं त्यावेळेला मित्रांनो क्लॅरिटी येते. आणि या क्लॅरिटी बाबत तुमची मदत कोणीच करू शकणार नाही, तुम्हालाच ती मदत करायची आहे की हे जे मी करतोय ते मला का करायचंय. हा का प्रश्न विचारायला शिका, आपल्या मुलांना पण शिकवा आणि स्वतः पण हा का प्रश्न विचारायला शिका. मुलांनी कधी का विचारलं तर रागवू नका, इनफॅक्ट त्यांना प्रवृत्त करा विचारण्यासाठी. थिंकिंग जी आहे ती आपली सुरू होते. आपलं ब्रेन जे आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस करून गेल्या वर्षानुवर्ष मोल्ड करण्यात आलेला आहे. तो मोल्ड जर तोडायचा असेल, जर वेगळा विचार करायचा असेल तर प्रत्येक गोष्टीला का हा प्रश्न विचारायला सुरुवात करा. ओके, दिस इज क्लॅरिटी. देन वी कम टू अवर पार्ट जो आपण आज शिकणार आहोत, दॅट इज फोकस. ओके, सो एकदा तुम्हाला कळलं की मला हे का करायचंय, मला हे गोल का अचीव्ह करायचंय, जो आपण 1 तास दिवसाचा काढणार आहोत, त्या 1 तासात तुम्ही काय करणार आहात, ओके, ते जे तुम्ही करणार आहात ते तुम्ही का करणार आहात हे आपण क्लॅरिटीमध्ये विचार केला. त्याच्यानंतर आता मी विचार करतोय फोकसचा व्हॉट, मी कशावर फोकस करू. अनेक गोष्टी आपल्या आसपास घडत असतात, बरोबर की नाही, त्यातल्या मी कशावर फोकस करू, त्यातलं मला काय पाहिजे, माझ्यासाठी महत्वाचं काय आहे हे ठरवणं म्हणजे फोकस. त्याच्यानंतर मित्रांनो येतं तिसरा पार्ट, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन. आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जे काही आपण फोकस करायचं ठरवलंय ते आपण किती वेळ करणार किंवा किती करणार. फोकस अभ्यासावर केला, कॉन्सन्ट्रेशन मी किती वेळ अभ्यास करतोय, म्हणजे मी किती वेळ लक्ष दिलेला आहे. फोकस म्हणजे लक्ष द्यायचं ठरवलं, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे किती वेळ तुम्ही करणार. आणि हे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनचा ना मित्रांनो बेरीज नाही होत, गुणाकार होतो, मल्टिप्लाय होतात गोष्टी. सो सगळ्यांना फेमस उदाहरण ब्रुसलीचं माहिती असेल, मी पुन्हा एकदा रिपीट करतो की जेव्हा ब्रुसलीने कुठेतरी एक स्टेटमेंट असं केलेलं की ज्याला 10,000 वेगवेगळ्या टेक्निक्स येतात त्याला मी बिलकुल घाबरत नाही, पण ज्याने एकाच टेक्निकचा 10,000 वेळा प्रॅक्टिस केले त्याला मी नक्की घाबरतो, कारण तो ती टेक्निक एवढा फ्लॉलेसली माझ्यावर वापरू शकेल की मला त्याला प्रतिकारच करता येणार नाही. ओके, दिस इज फोकस इंटू कॉन्सन्ट्रेशन. फोकस म्हणजे एक कुठली तरी टेक्निक ठरवली, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ती परत 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 एवढ्या वेळा केली की ती मल्टिप्लाय झाली. आपण स्कॅटर्ड लाईफ जगतो, आपण सगळं थोडं थोडं करतो मित्रांनो. जर तुम्ही एकच गोष्ट झोकून देऊन केलीत ना आणि दीर्घकाळ केलीत तर तुम्ही अनबिटेबल व्हाल. सचिन तेंडुलकरने एकच गोष्ट दीर्घकाळ केलेली आहे, बॅटिंग, म्हणून तो अनबिटेबल झालेला आहे. असं तुम्ही कुठलेही सक्सेस स्टोरीज काढून बघा, एकच गोष्ट केलेली आहे. वॉरन बफे यांनी एकच गोष्ट, अगदी 11 वर्षाचे होते तेव्हापासून इन्व्हेस्टमेंटच करतायत. ओके, त्यांनी आता जेव्हा बिटकॉइन्स आले त्यांना विचारलं तर ते म्हटले मला बिटकॉइन्स नाही कळत. ही डिसाइडेड टू एलिमिनेट, ही डिसाइडेड टू से नो. एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट मधला गुरु माणूस टीव्हीवर बोलायला घाबरत नाही की मला बिटकॉइन कळत नाही. त्यांनी त्याचं हेच कारण सांगितलं, ते म्हटले बिटकॉइन कुड बी अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट, पण मला नाही कळत म्हणून मी तिथे जात नाही. फोकस. ओके, जे मला कळतंय, जे मला बेस्ट वाटतंय त्याच्यामध्येच मी फोकस करतोय. तुम्ही आज काहीतरी करायला जाता, मग उद्या दुसरं काहीतरी टीव्हीवर येतं, पेपरमध्ये दिसतं, मित्र येऊन सांगतो आणि तुम्हाला ते चांगलं वाटायला लागतं, मग तुम्ही तिकडे जाता, मग पुन्हा ते थोडे दिवस करता, मग पुन्हा आणखीन काहीतरी चांगलं वाटायला लागतं, मग तिथे जाता आणि मग फोकस डायव्हर्ट होतो. सो मित्रांनो, आपली वन थिंग कुठली आहे ती आपल्याला ठरवायची आहे पहिल्यांदा, आणि तीच वन थिंग दीर्घकाळ करायची. दीर्घकाळ म्हणजे किती हे तुम्हाला ठरवायचं आहे अगेन. ओके, पण
त्या गोष्टीला यश मिळण्यासाठी मला किती दिवस द्यावे लागतील हे आधीच ठरवायचं. उदाहरणार्थ जेव्हा मी बिझनेस सुरू केला होता त्यावेळेला मी स्वतःला 2 वर्ष दिलेली की मी फक्त ई लर्निंग मध्येच करणार, म्हणजे मराठीमधून एज्युकेशन या गोष्टीमध्येच करणार, दुसरं काही नाही करणार. आणि मी हे किमान 2 वर्ष करणार. मी माझ्या घरी वचन दिलेलं की जर 2 वर्षात हा माझा बिझनेस नाही झाला सक्सेसफुल तर आय विल गो बॅक टू जॉब. त्याला घाबरायचं नाही, कारण जे आपली शेवटी पोटापाण्याचा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडतो तो चालवायचाच असतो. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे असं नाही की अगदी वेळासारखं वर्षानुवर्ष करत राहायचं. एकदा तुम्ही ठरवा की मी एवढे दिवस किमान प्रयत्न करणार आहे आणि तेवढे दिवस करा. ओके, फोकस मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन इज इम्पॉर्टंट. मित्रांनो, CFC हा फॉर्म्युला तुम्हाला कळला असेल, पटला असेल तर तुम्हाला आता कमेंट्समध्ये CFC असं लिहायचंय. पण त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही आधी जे मला तुमचा प्रश्न सांगितलात किंवा तुमचा प्रॉब्लेम सांगितलात फोकसशी संबंधित, आता तुम्हाला लक्षात आलं तुमच्या प्रॉब्लेमचे 3 ऍक्च्युअली सब प्रॉब्लेम्स आहेत, उपप्रश्न आहेत. एक तर तुमचा क्लॅरिटीचा इश्यू आहे, किंवा तुम्हाला कशावर फोकस करायचं माहिती नाही, किंवा तुम्ही ते दीर्घकाळ केलेलं नाहीये, किती वेळ फोकस करायचं तेच तुम्हाला माहिती नाहीये. तर मला पहिल्यांदा ते सांगा, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? क्लॅरिटी आहे, फोकस आहे की कॉन्सन्ट्रेशन आहे? सॉरी, कमेंट्स मध्ये मला सांगा मित्रांनो, तुमचा फोकस काय आहे? तुमचा लाईफ मधला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात क्लॅरिटी मिसिंग असेल तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा नीट बसून विचार करायची गरज आहे. जर तुमचा फोकस हा प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो आजच्या वेबिनार मध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन हा प्रॉब्लेम असेल तरी देखील आजच्या वेबिनार मध्ये उत्तर मिळेल. पण क्लॅरिटीसाठी तुम्हाला खूप चांगला विचार करून, अभ्यास करून, 4 माणसांना कन्सल्ट करून मग ठरवा. घाई करू नका. क्लॅरिटी अलगेच उद्याच्या उद्या आली पाहिजे असा हट्ट धरू नका. क्लॅरिटी यायला काही लोकांना वर्षानुवर्ष निघून जातात, पण त्या दृष्टीने विचार आपला सुरू ठेवा. ओके, व्हेरी गुड. बरीच उत्तरं आहेत क्लॅरिटीची अँड आय मस्ट ॲप्रिशिएट की तुम्ही हा तुमचा प्रॉब्लेम जो ओळखला की मला का करायचंय हे नीट ओळखा मित्रांनो. क्लॅरिटी तुम्हाला मोटिवेशन देणार, क्लॅरिटी तुम्हाला ती बर्निंग डिझायर देणार की का पाहिजे. एक फार छान उदाहरण आहे क्लॅरिटीचं की समजा मी तुम्हाला सांगितलं की 10 लाख रुपये तुम्हाला उभे करायचे, 10 लाख रुपये रेज करायचे तुम्हाला, आणि तुमच्याकडे 10 दिवस आहेत. 10 दिवसात 10 लाख रुपये जमा करायचे, बिझनेस करायचा, बिझनेस लॉन्च करण्यासाठी. तर आणि ऑब्व्हियसली तुम्ही एवढे श्रीमंत नाही आहात की तुमच्याकडे 10 लाखाची कॅश निघेल किंवा तुम्ही काय विकून 10 लाख कमाल. समजा तेवढी तुमच्याकडे संपत्ती नाही आहे आणि तुम्हाला 10 लाख रुपये उभे करायचे आहेत, जे तुमच्याकडे नाहीच आहेत, काही विकूनही नाही आणू शकत. अशा सिच्युएशन मध्ये मला सांगा मित्रांनो की तुम्ही खरंच 10 दिवसात 10 लाख करू शकता का? पण हेच जर मी त्याचं क्लॅरिटी बदलली, जर का बदलला त्याच्या मागचा, की समजा तुमच्या आवडत्या एखाद्या व्यक्तीचं काहीतरी क्रिटिकल ऑपरेशन आहे, लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन आहे आणि त्या ऑपरेशनसाठी काही करून 10 दिवसात 10 लाख रुपये उभे करायचेच आहेत. आता मला सांगा तुमची सक्सेस पॉसिबिलिटी किती वाढेल? किंवा सक्सेस पॉसिबिलिटी तर लांबची, तुमची रिॲक्शन त्या गोष्टीसाठी, तुम्ही मेहनत जी करणार, तुम्ही फोकस करणार, कॉन्सन्ट्रेट करणार, ते क्लॅरिटी एकदा आली की का करायचंय, लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन आहे त्यावेळेला तुम्ही करणार की नाही. सो हे फार महत्वाचं आहे. कॉन्सन्ट्रेशन आपण तेव्हाच करतो, फोकस आपण तेव्हाच करतो जेव्हा डोक्यामध्ये क्लॅरिटी असते. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. ओके, सो मित्रांनो, अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम अँड देन फाइंड सोल्युशन ऑन इट. फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनचा आपल्याला आजच मोस्टली मिळून जाईल. ओके, आय विल गो बॅक टू पॉइंट नंबर 3. सॉरी. Okay, I will go back to just a minute.
ओके, सॉरी.